ग्रेट तलाठी भरती पेपर 2023 18 ऑगस्टला हा पेपर झालेला आहे. ऑल शिफ्टचे जी के आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न इथे आपण घेतलेले आहेत. त्याचा अभ्यास, त्याचे आन्सर की एक्सपेक्टेड आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांनी फुल व्हिडिओ बघा आणि या प्रश्नांचा अभ्यास करा. ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांनी अभ्यास करा, ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनी आन्सर चेक करा. ओके. आणि जर कोणती आन्सर रॉंग आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पी महादेव तुमचं या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करत आहे. ओरिजिनल प्रश्न आहेत जे आजच्या पेपरमध्ये विचारले होते. कॉम्प्युटराइज टी सी एस मध्ये उलट सुलट प्रश्न विचारले, म्हणजे एक आधीचा एक परवाचा असे प्रश्न मिक्स करून कॉम्प्युटराइज प्रश्न विचारले जातात. तेच प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत. आजच्या तलाठी भरतीतले प्रश्न. पहिला, स्मृतिचित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पूर्ण व्हिडिओ बघा. असेच मस्त वाले प्रश्न आलेले आहेत. लक्ष्मीबाई टिळक. स्मृतिचित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे? लक्ष्मीबाई टिळक आहे. युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? शिवाजी सावंत. मृत्युंजय छावा युगंधर. शिवाजी सावंत, मृत्युंजय छावा युगंधर. ठीक आहे. भिचकी वही हा कथासंग्रह कोणाचा आहे? अरुण कोलटकर. भिचकी वही हा कथासंग्रह कोणाचा आहे? अरुण कोलटकर. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. समानार्थी शब्द आपल्याला मराठी व्याकरण. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, चार शिफ्टला. उपहास, खिल्ली उडवणे, मजाक करणे. उपहास करणे, एखाद्याची उपहास करणे, खिल्ली उडवणे. उणीव, कमतरता. ओठ, अधर, ओष्ठ. उत्कर्ष, आनंद. विरुद्धार्थी शब्द, शिस्त, बेशिस्त. खट्याळ, शांत. उपवन, बाग, उद्यान. उत्साही, निरुत्साही. काळजाला घर पाडणे याचा वाक्यप्रचार. अतिशय दुःख होणे. डोळ्याचे पारणे फिटणे, वाक्यप्रचार. समाधान वाटणे, आनंद होणे. डोळ्याचे पारणे फिटणे, आनंद होणे. गोगलगाय आणि पोटात पाय या म्हणीचा अर्थ काय? बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती. गोगलगाय, पोटात पाय. अतिराग आणि भीक माग या म्हणीचा अर्थ काय? रागामुळे कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. अतिराग आणि भीक माग. मनीवर 2 प्रश्न विचारले. वाक्यप्रचार 2, मनीचे 2. एक न धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ काय? एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? महर्षी विरा शिंदे. इथे आपण डायरेक्टली आन्सर घेतलेले आहेत, MCQ नाही घेतलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न आहेत, विचारलेलेच आहेत प्रश्न, काही डाऊट नाही. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये पोचवू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. भारतीय हवामानाची विषमता पुढीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? विषमता, दख्खनचा पठार. भारतीय हवामानाची विषमता पुढीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळते? दख्खनचा पठार. रक्त गोडण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते विटॅमिन कार्य करते? विटॅमिन के. महात्मा गांधीजींच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. महात्मा गांधीजींच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पंतप्रधान जन विकास कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? अल्पसंख्याक. पंतप्रधान जन विकास कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? तर अल्पसंख्याक या
विषयाशी संबंधित आहे. माहितीच्या अधिकारानुसार माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास उशीर झाला तर त्याला दिवसाला किती दंड भरावा लागतो? 250 रुपये. उशीर झाला तर दिवसाला किती दंड भरावा लागतो? 250. भारतात ग्रीनफील्ड विमानतळ किती आहेत? 11 आहेत. ग्रीनफील्ड विमानतळ माहिती आहे ना? गुवाहाटी, किसान, केरळमध्ये आहे, गुवाहाटीला आहे. 11 आहेत, असे 11 आहेत. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात झाली? कॅनडामध्ये झालेली आहे महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023. 1888ला सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले आहे. भारतीय राजघटनेतील कोणत्या कलमानुसार जात, लिंग, धर्म, भेद करण्यास मनाई आहे? कलम 15. असमानता. मूलभूत हक्क या मूलभूत हक्कामध्ये भाग 4 या मूलभूत हक्कामध्ये सांगितलेलं आहे. कलम 15, आर्टिकल 15, जात, लिंग, धर्म भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हटले आहे? कोणाला म्हटले? लोकमान्य टिळक यांना म्हटले आहे. भारतीय घटक राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते? कलम 4 नुसार होते. भारतातील घटक राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते? कलम 4 नुसार. सर्वाधिक नागरिक लोकसंख्येचे प्रमाण असलेले प्रथम 3 राज्य कोणते? तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र. सर्वाधिक नागरिक लोकसंख्येचे प्रमाण असलेले प्रथम 3 राज्य कोणते? तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र हे 3 राज्य आहेत. कलम 4. भारतातील घटक राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? जगन्नाथ शंकर शेठ 1822 मध्ये. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे? जगन्नाथ शंकर शेठ 1822. भारत सेवक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? गोपाळ कृष्ण गोखले 12 जून 1905 पुणे येथे झालेली आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन. भारत सेवक समाज. भारतीय समाज सुधारकावर प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला रट्टून अभ्यास करायचा आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे धावली? कोलकाता येथे धावलेली आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे धावलेली आहे? कोलकाता येथे. दूधसागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? गोवा राज्यातील मांडोवी नदीवर आहे. दूधसागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? मांडोवी नदी, गोव्यातील मांडवी नदीवर आहे. माझी जन्मठेप या कादंबरीचे लेखक विंदा सावरकर आहेत. माझी जन्मठेप. 2011 जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश आहे. आणि राज्यानुसार सिक्कीम या राज्याची सर्वात लोकसंख्या कमी आहे. ठीक आहे. 2010 जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? प्रौढ केरळमध्ये सर्वात जास्त प्रौढ आहेत. सर्वात कमी हरियाणामध्ये प्रौढ आहेत. कमी जास्त अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येत आहेत. बालकामगार कायदा कधी संमत करण्यात आला? 23 डिसेंबर 1986 रोजी बालकामगार कायदा संमत करण्यात आला. 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता 382 प्रति चौरस किलोमीटर आहे. तांदळेपणा हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? व्हिटॅमिन ए. कॅल्सिफेरॉन व्हिटॅमिन व्हिटॅमिन ए रतांधळेपणा या रोगाच्या अभावामुळे होतो. हा लक्षात ठेवा. 382 लोकसंख्येची घनता 382. लोकसंख्या विभाजन वर्ष कोणते? 1921. एल एम सिंघवी समितीची स्थापना कधी झाली? 1986. त्याच दिवशी अहवाल दिला. समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थॉमस मुनरो यांनी कोणती जमीन महसूल पद्धत सुरू केली? थॉमस मुनरो रयतवारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे.
थॉमस मुनरो यांनी कोणती जमीन महसूल पद्धत सुरू केली? रयतवारी. समाज स्वस्त हे मासिक कोणी सुरू केले? रंग धो कर्वे. सॉरी. भारतातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते? हिमाचल प्रदेश. समाज स्वस्त हे मासिक सुने कोणी? रंगो कर्वे. सर्वात जास्त प्रथिने असणारी वनस्पती पदार्थ कोणते? डाळी. प्रथिने असणारी वनस्पती. क्या बात. हायड्रोजन पेरॉक्साईड काय आहे? नैसर्गिक ब्लिचिंग पावडर आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड काय आहे? नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. खालीलपैकी लोहाचे प्रमाण सर्वात जास्त कशात आहे? मॅग्नेटाईटमध्ये आहे. तर अशा प्रकारे आपले हे जीकेचे मराठी काही व्याकरणाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. अशाच प्रश्नासाठी डेली तलाठीच्या एक्झामसाठी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा. गुड लक, बेस्ट लक. थँक्यू.